महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर. संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता. तर देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनेच घ्यायला हवी, राऊतांची मागणी. भुजबळांना दूर केलं, पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात. संजय राऊतांची सरकारवर टीका. बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्सपोस्टवर शेअर. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना धमकी. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी निनावी चिठ्ठी. कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे सोपवलं धमकीचं पत्र. बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेतील अवमानाविरुद्ध काँग्रेसची आज देशभरात निदर्शनं. बसपाही देशव्यापी आंदोलन करणार. सव्वीस तारखेपासून उद्धव ठाकरे घेणार मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत महापालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटींचं आयोजन करण्यासंदर्भात चर्चा होईल. जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतल्या सर्व शाखांना भेट देणार. शाखा प्रमुखांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेणार. समोर कुणीही असलं तरी लढा थांबणार नाही, ठाकरेंची भूमिका. कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प होणार. खासदार नारायण राणेंचं वक्तव्य. राणेंच्या वक्तव्यामुळे रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये, चर्चांना उधाण. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिनाअखेर मिळणार. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. पहिल्या टप्प्यात 2,35,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार. तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या 35,00,000 महिलांचा निर्णय होईल. लाडक्या बहिणींना 1,500चा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा 2,100 रुपयांची. वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता. खातेवाटपानंतर आज मंत्रालयात अर्थ विभागाची पहिली बैठक. नवीन काही योजना आणि घोषणा होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल अपहार प्रकरणातील घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट. 13,000 पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे सापडली BMW. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा नाट्यानंतर आता U-टर्न. जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, भोंडेकरांचं वक्तव्य. तर शिंदेंनी पालकमंत्रीपदाचा शब्द दिल्याची भोंडेकरांची माहिती. आमच्याकडे मानापमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात वाजतं. संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचं मिश्किल वक्तव्य. मुंबईतल्या बोट दुर्घटनेत 35 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणेंचा मातोश्रीवर सत्कार. आरिफच्या सहकार्यांचाही रोख बक्षीस देऊन गौरव. एसटी महामंडळ ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार. बेस्ट कामगार सेनेचा 26 डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय. वाढते बस अपघात तसंच कंत्राटी बस सेवांवरती तोडगा या संदर्भात पालिकेने मदत करण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन. म्हाडा कोकण विभागाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदतवाढ. 6 जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज. प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. 5वी आणि 8वी मधल्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द. 5वी 8वीत नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा घेण्याची सूचना. फेरपरीक्षेत नापास झाल्यास त्याच इयत्तेत बसावं लागणार. पुस्तकाला वह्यांची पानं जोडणारा निर्णय रद्द होण्याची शक्यता. नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून मग निर्णय घेणार. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी घेतला होता निर्णय. एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर. गट बी परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मेला.
उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. महावितरणचा सोलर नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेल्यांना मोफत नेट मीटर मिळणार. जलसंपदा विभागाची लवकरच मेगा भरती होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नववर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती अतिरिक्त सेवा चालवण्यात येईल. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 2 तर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 4 सेवा चालवण्यात येतील. क्रिसमस निमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी. तरीही राणीची बाग पर्यटकांसाठी खुली. गुरुवारी बंद ठेवण्यात येईल राणीची बाग. 24, 25 आणि 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार सुरू राहतील. वाईन शॉप 1 वाजेपर्यंत रात्री. परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार, बियर ऑर्केस्ट्रा तसंच बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहील. भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी. वाघ, अस्वल, बिबट्याचं दर्शन, त्यामुळे पर्यटकांना भुरळ. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जंगल सफारीला पसंती. विदर्भामध्ये जंगल सफारी फुल, ताडोबा, पेंच तसंच सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग्स 2 जानेवारीपर्यंत उपलब्ध नाहीत. मुंबई पालिका घनकचरा विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आता नियमावली. रस्त्यांवरती पाण्याचे स्प्रिंकलर्स, रस्त्यावरची धूळ आणि मोडतोड आणि कचरा साफ करण्याच्याही सूचना. बंगळुरूमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल 11.5 कोटींचा गंडा. कुलाबा सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बॉलिवूड गायक शानच्या वांद्रे पश्चिम इथल्या घराला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवाने जीवितहानी नाही. वाशीमध्ये विचित्र अपघात. अपघातादरम्यान एअरबॅग उलगडून त्याचा फटका बसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू. ब्लू डायमंड चौकातली घटना. कारला धडक देणाऱ्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरामध्ये दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये 11 महिन्यामध्ये तब्बल 145 घरफोडीच्या घटना. भर दिवसा 13, रात्रीच्या वेळात 83, तर आतापर्यंत फक्त 5 घरफोडींच्या घटनांची पोलिसांकडून उकल. रामलिंग अभयारण्यामध्ये आढळलेल्या वाघाला पकडण्यासाठी हालचाली नव्हे. धाराशिव वन विभागाकडून वरिष्ठांना विचारणा. समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचाही अंदाज. लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच. 15 दिवसात 2 ते 2,500 रुपये प्रति क्विंटलने दर घसरला. त्यामुळे उत्पादक चिंतेत. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल घेतला आढावा. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची संधी भाविकांना सहजपणे उपलब्ध. मंदिर समितीकडे 26 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल. गोंदियातल्या देवरीमध्ये राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये राज्यातील 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील शालेय मुलं-मुली सहभागी. संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणाच्या तपासाला वेग. सीसीटीव्हीच्या तपासणीसाठी क्राईम ब्रांचचे पथक संसद भवनात जाण्याची शक्यता. अध्यक्षांच्या परवानगीची प्रतीक्षा. शेख हसीना यांना भारतानं हस्तांतरित करावं, बांगलादेशची मागणी. कायदेशीर खटला चालवण्यासाठी ताब्यात देण्याचा तोंडी प्रस्ताव. अयोध्येमध्ये 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. आजपासून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर भारताचा हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा.
पोलिसांच्या सुटकेबाबत हमासशी चर्चा सुरू. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचं वक्तव्य. गाझा पट्टीत शांतता करारासाठीही प्रयत्न सुरू. इस्रायली सैन्याकडनं गाझा पट्टीमध्ये पुन्हा हवाई हल्ला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू, अनेक जखमी. फिनलंडमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन. नागरिकांकडनं एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा. बोस्नियामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. रस्त्यांवरती बर्फ साचला. लोकांना ये-जा करण्यात अडचणी. मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प. सुमारे 1000हून अधिक वाहनं अडकली. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रस्ताव. हिमाचल प्रदेशात कुफरी इथं बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या अडचणी वाढल्या. बर्फ साचला, त्यामुळे रस्त्यावरनं वाहतूक करण्यास अडचण. केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी. मंदिराच्या आवारात बर्फाची चादर. सध्या केदारनाथ धाममध्ये पुनर्बांधणीचं काम सुरू. उत्तराखंडच्या चक्रातामध्ये बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदार आनंदी. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे व्यावसायिकही आनंदी. शिमल्यामधल्या कुफरीमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहन चालकांची कसरत. प्रवाशांनी भरलेली गाडी थोडक्यात वाचवली. थिएटरमधल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांची नोटीस. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचं 74व्या वर्षी निधन. सुप्रिया अय्यर अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा होत्या. प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 नंतर अंत्यसंस्कार. शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीमध्ये होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.